आज आम्ही गेलो होतो खरेदीला. लग्नानंतर खरेदी म्हणजे काय? अर्थात घरातला किराणा सामान, इतर लागणाऱ्या गोष्टी आणि या मुलींच्या छोट्या मोठ्या गोष्टी या सगळं आणायचं होतं. म्हणून चाललो होतो डीमार्टला. पण आज आमच्यासोबत अंतरा नव्हती, कारण ती स्कूलला गेलेली. सो मी, अक्षरा, तिचे बाबा आणि आजी आम्ही एवढीच गेलो होतो डीमार्टला. आता डीमार्टला गेलो आहे म्हटल्यावर चांगल्या 2-2.5 महिन्याचा मी किराणा भरते, असं म्हणजे मी करते, कारण परत परत जायला नको म्हणून. आणि हां, इथं गेल्यावर ना खूप साऱ्या व्हरायटी पाहायला मिळतात. त्यामुळे मला कळतं किंवा मला ठरवता येतं की आपल्याला कुठली गोष्ट घ्यायची, कुठली गोष्ट नाही. आता मला या गोष्टीचा फायदा होतो, तसं काही जणांना ह्याचा तोटा पण होतो. कारण ज्या गोष्टी लिस्टमध्ये नसतात, ज्या गोष्टी घ्यायच्या नसतात, त्यासुद्धा घेतल्या जातात, असं खूप जणांचं म्हणणं आहे. पण माझ्या बाबतीत खूप कमी वेळा असं होतं. पण जी गरजेची, जी लागणारी आहे किंवा जी मला पुढच्या एक 8-10 दिवसात गोष्ट लागणार आहे, ती मी मात्र नक्की घेते. इथं बघू शकतात खूप छान ऑफर आहेत डीमार्टमध्ये. जर कोणी जाणार असेल तर नक्की जावा. आज तरी डीमार्टवाल्यांनी खूप छान ऑफर लावल्या होत्या, त्यामुळे आम्ही भरपूर काही काही खरेदी केली. इथे बघू शकतात मी मसाला बघत होते. मला पनीरचा मसाला पाहिजे होता, पण मला जो पाहिजे होता तो काही मिळाला नाही. सो मी दुसरा जो अवेलेबल होता तो घेतला आणि आले. आता बघू शकतात ही ट्रॉली तर पूर्ण भरलेली आहे. यामध्ये अक्षराचं आणि अंतराचं खूप कमी सामान होतं. म्हणजे मला त्यांच्यासाठी थोडेसे कलर्स वगैरे घ्यायचे होते, ड्रॉइंग्स बुक्स घ्यायचे होते. पण नंतर लक्षात आलं की आत्ता काही घेण्यात अर्थ नाही आहे, का ते तुम्हाला नंतर कळेलच. सो हा डॉक्टर सेट घ्यायचा होता, हा पण मी गुपचूप ठेवून दिला. अक्षराने इतकं सारं काही गोळा करायचं ठरवलं होतं की विचारू नका. नंतर मस्तपैकी बिल केलं आणि बिल बघून तर मला चक्करच आली होती. बट इट्स ओके. या दोघींसाठी छान असे मस्त मस्त गॉगल घेतले. घरी आलो, पोट भरून जेवलो आणि नंतर मी काय केलं हे तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेन. तर चला भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. आजचा मिनी व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.